नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तुझा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे कावेरी म्हणते गणपती बाप्पा मग मोरया, असं दोघं मिळून यश आणि कावेरी म्हणतात बरं का. आणि मग कावेरी देवाला नमस्कार करून बाप्पाला नमस्कार करून जायला निघते. त्यावेळेला तिची ओढणीचं टोक हे यशच्या घड्याळामध्ये अडकतं आणि त्यामुळे तशी अशी गाठ बसल्यासारखं असं धक्का लागला अडकल्यासारखं होतं तिला आणि कावेरी तशीच उभी राहते. आणि मग प्रेक्षकांना यशला पण जाणवते की त्याच्या हातामध्ये काहीतरी अडकलंय, म्हणून तो हात असा वरती घेतो, बघतो आणि तिथल्या तिथे ना ते टोक काढून टाकतो ओढणीचं आणि त्यामुळे कावेरी पुढे निघून जाते. पण ह्या प्रसंगात सुद्धा दोघं एकमेकांकडे अजिबात बघत नाही आहेत बरं का. दोघांची एकमेकांकडे पाठच आहे आणि हलकंसं त्याने सोडून दिले, त्यामुळे कावेरीकडे हसते, म्हणजे पाठीवरून बघायचा प्रश्नच येत नाही आहे. कारण लगेच तो यश सोडतो आणि असं काढतो आणि मग त्याच्यानंतर तिरकसं बघतो. तर कावेरीसुद्धा अशी हळूच बघते आणि तिकडनं जाते. प्रेक्षकांनो, पुढे काय होणार? देवळाच्या दारातच यांची गाठ बांधली जाणार आयुष्याची, का अजून काही काही नवीन बघायला मिळणार? त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. कारण नवीन नवीन सिरियल आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी घडणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब तेवढं करून ठेवा, म्हणजे एपिसोडमध्ये अजून काय काय घडेल हे आपल्याला बघत राहता येईल. तर प्रेक्षकांना आता तिकडनं संदीप आला आणि तो विचारतो, अरे वा आज काय विशेष? दोघींच्या हातात गिफ्ट्स. तर यामी म्हणते, संदीप दादा हे फक्त गिफ्ट्स नाही आहेत, मनातली इच्छा पूर्ण करणारा चिराग आहे चिराग, असं यामी म्हणते. आणि मग पुढे म्हणते, आणि काय रे आमचं ठीक आहे, आम्ही गिफ्ट्स आणली आहेत, पण तुझं काय? असं विचारते. गिफ्ट काय देणार आहेस तू, असा विषय चालू आहे. तर इकडे संदीप म्हणतो, कुणाला? तर पौर्णिमा म्हणते की वा घ्या, याला तर घरातलं काहीच माहिती नसतं आणि बायकोही अशी, म्हणून विद्याकडे बघून म्हणते, साधी आठवणही करून देणार नाही असं म्हणते. कुठून उचलून आणले हिला कुणास ठाऊक, देव जाणे, वहिनीने हिच्यात असं काय बघितलंय आणि हा धोंडा माझ्या गळ्यात सून म्हणून मारला आहे वगैरे पौर्णिमा बोलायला चालू करते. विद्या तिथेच उभी आहे. तर संदीप म्हणतो, आई तुझी चिडचिड करून विद्याला दुष्ण देऊन झाली असतील तर कळेल का मला आज काय स्पेशल आहे ते? तर मग त्याच्यानंतर आज वहिनींचा वाढदिवस आहे असं पौर्णिमा सांगते. आणि मग संदीप म्हणतो, काय? ओह मी विसरलोच असं म्हणते. आणि मग विद्या पण तिकडे तोंड वाकडं करते. तर पौर्णिमा म्हणते, अरे त्यात काय नवीन आहे, तू विसरणारच आणि म्हणूनच सांगते मी तुला, काय उपयोग आहे अशा बायकोचा, असं परत परत म्हणते बरं का. तर यामी म्हणते की काकू चिल प्लीज, हे बघ तुला काय आता वेगळं सांगायची गरज आहे का? तुला माहिती आहे ना तुझ्या मुलाचं सुनेचं नशीब नेहमीच बॅड असतं, सो सोडून दे ना, कशाला चिडचिड करतेस? तर तो पण विद्या म्हणते, आई आय एम सॉरी, पण त्यांना आठवण करून द्यायला ना, म्हणजे मीच विसरले असं म्हणून स्वतःच्या ह्याच्यावर घेते. पण लगेच पौर्णिमा म्हणते, सॉरी म्हणे, सॉरी काय नको तुझं सॉरी बिरी, काय गं जराही तुला काही वाटत नाही का नवऱ्याने मोठं व्हावं, यश मिळवावा, पैसे कमावे? पण नाही, घरातला सोन्यासारखा बिझनेस आहे एवढा मोठा, पण काय करतोय हा? तर ती 1.5 दमडीची नोकरी, असं म्हणून लगेच पौर्णिमा बोलायला चालू करते. आणि तुलाही काही वाटत नाही का जराही, जे बिझनेस घरातला बिझनेस बघा, 1.5 दमडीची नोकरी सोडून द्या म्हणून, असं तुला सांगा असं वाटत नाही? पण नाही असं म्हणते. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणते. जाऊ दे, तुम्ही दोघंही आहे ना, तुम्ही दोघंही खूप मंडूक वृत्तीचे आहात असं म्हणते. तर यामी बघा कशी गालाला हात लावून ऐकत बसली आहे सगळं. आणि मग ती हाक मारते स्वतःहून, काकू खूप मंडूक म्हणजे काय गं? आता पौर्णिमा बघत बसते. तर यामी म्हणते मला माहिती नाही. आणि मग त्याच्यात तर डबक्यातले बेडूक असं पौर्णिमानं सांगितल्यानंतर डोकं मान खाली घालतात बरं का आपल्या. विद्या पण तिकडे मान खाली म्हणजे ऐकून घेते सगळं असं गप्प बसून. आणि तर संदीपला राग आलाय. संदीप एकदा विद्याकडे बघतो आणि तिकडनं निघून जातो. तर विद्या पण लगेच अहो असं म्हणत ना तिकडनं निघून जाते. आणि यामी मात्र या सगळ्यामध्ये खूप हसते, एन्जॉय करते. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते, कसं काय काय बोलणे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ते. तर प्रेक्षकांनो, आता तिकडे यश पण आपले बूट्स वगैरे घालतोय आणि इकडे कावेरी सुद्धा आली आणि तिने ना चुकून दुसरी बॅग उचलले. थँक्यू हा काका असं म्हणते आणि ती गडबडीत तिथून निघून जाते बरं का. प्रेक्षकांनो, तिची बॅग आहे तिला असं वाटतं आणि यश उरलेली एक बॅग उचलतो, ती घेतो आणि निघून जातो. तो सुद्धा जाताना थँक्यू म्हणतो त्या काकांना. अशा रीतीने बॅग्सची एक्सचेंज अदलाबदली झालेली आहे. आणि आता हे कधी कळते ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे संदीप असा म्हणजे दरवाजाला खिडकीला असा टेकून उभा आहे नुसता. आता विद्या येते आतमध्ये, दरवाजा बंद करून येते बरं का येताना. आणि मग ती संदीप जवळ येऊन काय म्हणते बघा त्याला. ती त्याला अहो अशी हाक मारते. संदीप म्हणतो, सॉरी विद्या असं म्हणतो तो, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही असं तो म्हणतो. आणि मग त्याच्या साधा या घरात तुला या सन्मानही देऊ शकलो नाही. तर विद्या म्हणते की अहो असं म्हणून म्हणजे समजायचा प्रयत्न करते ती त्याला. आणि म्हणते, डोळे डोळ्यातनं पाणी आले तर लगेच विद्या आपल्या पदराने पुसते बरं का. तुमच्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडत नाहीत माहिती आहे ना तुम्हाला, मग असं विचारते. आणि म्हणते विद्या पुढे, अहो आईच्या बोलण्याचा इतका का वाईट वाटून घेताय तुम्ही असं म्हणते.
माझ्यासाठी काय आहे का नवीन आहे का? तर संदीप म्हणतो वाईट वाटून घेऊ तर काय काय करू? आई नेहमी तुला गाडून पाडून बोलत असते, तुझी चूक नसताना तुला ओरडत असते कायम, आणि हे सगळं माझ्यासमोर घडताना मी काही करू शकत नाही असं तो म्हणतो. मान्य आहे मला की तिची इच्छा आहे की मी घरचा बिझनेस सांभाळावा, पण मी प्रयत्न केला पण मला नाही जमलं असं तो म्हणतो. म्हणून तर मी नोकरी करतोय ना असं म्हणून समजावतो. आता नाही आहे मी महत्त्वाकांक्षी तर मी काय करू? मी त्याला बिझनेस करता येत नाही म्हणून मला जगण्याचाही अधिकार नाही आहे का? करतोय ना मी नोकरी, भरतोय ना पोट, पण नाही सतत यांना त्या कारणाने टोचून बोलायचं असं तो संदीप चिडून बोलतोय. मला बोलतात ते बोलतात आणि मग मला बोलतात ते बोलतात तुलाही बोलतात. आजचंच बघ ना गं, चूक माझी होती पण ती तुला म्हणजे आई तुला बोलली, आई नेहमी तुला दोषी ठरवते असं म्हणतं. आणि मी मात्र काहीही बोलू शकत नाही, काहीही करू शकत नाही असं तो सांगतो. तर विद्याशी बघतच राहिले. संदीपला पण स्वतःचा राग येतो, आईचा राग येतो. तो म्हणतो मी एक लूजर आहे हेच खरं आहे, धर्माधिकारी यांच्या घरी भिकारी जन्माला आला हेच खरं आहे. तर विद्या त्याच्या पाठोपाठ येते आणि म्हणते नाही तुम्ही लूजर नाही आहात असं सांगते, तुम्ही कर्तबगार आहात. विद्या त्याचा हात हातात घेते संदीपचा आणि म्हणते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या बाईसाठी तिचा नवराच तिचं सर्वस्व असतो, आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस तुम्ही या जगाला सिद्ध करून दाखवणार की तुम्ही कोण आहात ते. असं विद्या त्याला विश्वास देते बरं का संदीपला. खरंच अशी जोडी असणं, अशी बायको असणं खरंच भाग्याचं आहे. तुम्हाला विद्याचा हा व्ह्यू कसा वाटला ते सांगा, कारण तिच्या आधीचे आपण जे एपिसोड्स बघितले होते त्याच्यात ती जरा वेंधळी अशी दाखवली होती, पण हा तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू मला आवडला. तर आता बघूया पुढे काय होतं ते. इकडे ऑफिसमध्ये ही फाईल देऊन ये असं वगैरे सांगितलं जातं. तर आता त्या ऑफिसमध्ये ना कावेरी आलेली आहे बरं का, आणि मग ती छान ऑफिसमध्ये आलेली अशी मस्त हसते आणि मग त्या रिसेप्शन जवळ येते तिथे. हॅलो गुड मॉर्निंग, मी कावेरी सावंत. मग त्याच्यानंतर ती रिसेप्शनिस्ट चेक करते, तिथे कावेरी सावंत नाव आहे. अच्छा तुम्ही बसा तिथे, मी सांगते तुम्हाला आज जायला वगैरे असं सांगते. आणि मग कावेरी आता तिकडे बसते, ती आपला पिशवी समोर ठेवते आणि मग त्याच्यानंतर तिच्या मनात काय येतं देव जाणे. एकदा प्रेझेंटेशन चेक करते असं म्हणून ती ना लॅपटॉपची बॅग उघडायला जाते बरं का प्रेक्षकांनो. आणि मग आता सगळ्यात मोठा धक्का कावेरीला बसतो, कारण तो लॅपटॉप तिचा नाही आहे, कारण बॅग एक्सचेंज झालेली आहे. हा लॅपटॉप कुणाचा आहे हा प्रश्न तिला पडलाय. आणि मग आता बॅगेकडे ती एकदा बघते आणि मग त्या लॅपटॉपकडे बघते. मग ही बॅग तर माझीच आहे असं ती म्हणते, आणि पण हा लॅपटॉप कुणाचा वगैरे असं सगळं तिच्या मनात चाललं. बॅग उघडून बघते बरं का ती पुढे काय सापडते. तर बॅगमध्ये फक्त चार्जर्स सापडलेत बरं का, बाकी तिचं काही तिथं नाही आहे. माझे डॉक्युमेंट्स, माझी बॅग कुठे गेली हा प्रश्न आता तिला पडला आणि तिला आता एकदम धक्का बसला बरं का. आता पुढे काय करणार, प्रेझेंटेशन कसा देणार, हा सगळा विचार तिच्या मनामध्ये आला. ती ताडकन अशी उठून उभी राहते, म्हणते अरे देवा, म्हणजे मी ती बॅग. आणि मग तिला आठवतं की बॅग तिनं चुकीची घेतली ती, ते कळतं तिला, कारण ती दुसरी बॅग असते. थँक्यू हा काका असं म्हणून ती निघून येते. ते सगळं तिला आठवतं की आपण बॅग चुकीची उचलून आणले. आणि आता तोपर्यंत रिसेप्शनिस्ट पण आले. मिस कावेरी सावंत, तुमचं प्रेझेंटेशन सबमिट करायचं आहे. आणि मग इकडे कावेरीला प्रश्न पडलाय, कुठे शोधू मी माझी बॅग आणि कसं करू मी प्रेझेंटेशन, असा प्रश्न पडलाय तिला. तर बघूया कावेरी कसा ह्याच्यातून मार्ग काढते आणि कसं प्रेझेंटेशन करते ते. प्रेक्षकांना यश येतो, आपली बॅग तिथे बाहेर ठेवतो आणि आतमध्ये तो निघून जातो. आणि आता प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट येणार आहे बरं का, कारण तिकडनं आता मा येते. हाक मारते यश यश असं म्हणून. यशचा काही आवाज नाही. मला कसं वाटलं यश आलं असं म्हणून, बास झाला असेल असं कदाचित असं त्या म्हणतात. आणि मग त्या जात असतात आणि त्याची बॅग बघतात. आला, किती वेळा सांगितलं जागच्या जागी. आणि मग ती बॅग त्यांना जड लागते, म्हणतात बापरे आज एवढी जड बॅग काय यायची असं म्हणून विचारतात. आणि मग असं वाजवून बघतात, त्यांना काहीतरी वाजल्यासारखं वाटतं, म्हणून एवढं काय भरलं आहे त्याने बॅगेत म्हणून ती बॅग ओपन करतात बरं का. डब्बा लागतो त्यांच्या हाताला आणि मग प्रेक्षकांना तो डब्बा वगैरे असा बघतात तो काढून. आणि मग त्या डब्यामध्ये ना छान असा मस्त लाडू आणि शिरा सगळं आहे. त्याचा वास घेतात आणि मस्त एक छान स्माईल देतात, कारण वास तेवढाच छान येत असतो. आणि इकडे गणपती बाप्पाच्या समोर उभं राहून कावेरी प्रार्थना करते आणि म्हणते, बाप्पा खूप जणांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न घेऊन आली आहे मी इथे, मोकळ्या हाताने पाठवू नकोस तू मला, अशी प्रार्थना करते. मला बाबाचं आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, काहीतरी मार्ग दाखव असं ती सारखं बाप्पाला विनवण्या करते. आता बघूया बाप्पा काय मार्ग दाखवतो कावेरीला ते, कारण लॅपटॉप मिळाल्याशिवाय प्रेझेंटेशन तर काय होऊ शकत नाही आणि प्रेझेंटेशन झाल्याशिवाय कावेरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. तर आता काय काय घडतंय इकडे बघा. मानीना तो फूल जे काही आहे, प्रसादाचा शिरा फूल ते सगळं काढतात आणि मग अरे वा असं म्हणतात बरं का त्या. आणि म्हणतात आज माझा वाढदिवस आहे म्हणून यशने पूजा केलेली दिसते असं म्हणतात त्या.
आणि माझ्यासाठी प्रसादाचा शिरासुद्धा घेऊन आला तो. यश किती बरोबर ओळखतोस रे तू मला असं म्हणून, म्हणजे माग खुश होतात स्वतःवर, म्हणतात माझ्या मनातलं तूच जाणतोस असं म्हणतात बरं का. आणि मग आता गोड हसतात त्या शिऱ्याकडे बघून. त्या वासाने त्याला म्हणजे त्यांना राहत नाही आहे. तुला आयुष्यात सगळं काही मिळेल, माझे आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी आहेत अशी प्रार्थना करतात, सगळं तुझ्या काही मनासारखं घडू दे असं म्हणतात बरं का. आणि म्हणतात मी देवाकडे प्रार्थना करते असं म्हणून परत तो फूल ते सगळं व्यवस्थित डबा ठेवतात आणि मग देवाचं फूल जे काही आहे ते डोक्याला लावून त्याचा देवाचा आशीर्वाद घेतात. प्रेक्षकांनो बघा हा, डब्बा कोणी केलाय दिलाय आणि नेमकं कुणाला काय घडतंय आणि नेमकं कशी जे ट्विस्ट येतोय. तर इकडे त्यांनी फूल कपाळाला लावतात, तोपर्यंत इकडे गणपतीच्या डोक्यावरून फूल खाली पडतं आणि कावेरीला जो काही संकेत मिळायचा आहे तो संकेत इथे मिळतो. आणि तिच्या लक्षात येते तर सगळे कॅन्टीनमध्ये डबे घेऊन जाताना कावेरी इकडे बघतीये आणि त्याच्यावरनं तिला एक नवीन आयडिया सुचते. ती काय आयडिया सुचणार आहे आणि प्रेझेंटेशन नेमकं कसं असणार आहे ते बघत राहूया. थँक्यू बाप्पा, थँक्यू, मार्ग मिळाला असं म्हणते कावेरी आणि परत एकदा बाप्पाला इथे हात जोडते. अशा पद्धतीनं मार्ग तरी मिळाला आहे, कावेरीला आशीर्वादाचं फूल मिळालं आहे. प्रेझेंटेशन कसं करते या डब्यांच्या स्वरूपात ते बघत राहूया. तर इकडे उदयने ना आता यशला फोन लावला आहे आणि यश, अरे सकाळी पूजा झाली ना, त्याचा प्रसाद द्यायला गेलो होतो सगळ्यांना. तर यश म्हणतो अच्छा पूजा, असं बोलणं चालू आहे, म्हणजे माच्या वाढदिवसानिमित्त पूजा ठेवली होतीस. तर यश म्हणतो की लगेच उदय म्हणतो हो. तर यश म्हणतो तू मला बड्डे विश करायला ना इथे हवा होतास. तर उदय म्हणतो हे बघ, आईपासून मुलगा कधी वेगळा होतो का, मी तिथेच आहे तिच्याजवळ, खरं सांगू का यश, असं उदय म्हणतो. आज मासाठी पूजा केली, त्याचा प्रसाद काऊन केला होता असं म्हणून तो म्हणतो. आणि हा प्रसाद मापर्यंत पोचला असताना तर खूप बरं वाटलं असतं. तर तू टेन्शन नको घेऊस दादा, लवकरच आपण सगळे एकत्र येऊ, मग तू वहिनीला घेऊन पुन्हा एकदा शिरा करायला सांग, असं सगळं चाललंय. आणि प्रेक्षकांनो बघा, दादा हे बघ मा इथेच आहे, तिला बघून तुला बरं वाटेल असं म्हणून यश ना आपला व्हिडिओ कॅमेरा जो काही आहे तो इकडे माकडे करतो आणि उदय बघतोय मला तिकडनं व्हिडिओ कॉलमधून. आणि आता खरी मजा येणार आहे. हॅपी बर्थडे आजी असं म्हणत दोघंजण येतात आणि मग थँक्यू असं म्हणून नमस्कार करतात बरं का. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मा, आईबाबांचं नाव आणि घराण्याचं खूप खूप नाव मोठं करा असा आशीर्वाद देते का मा त्या दोघांना. आणि म्हणते आजी तू काय खातेस ग, तर हे माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे, भेट आहे असं म्हणते मा. आणि म्हणतात हा प्रसादाचा शिरा आहे. आणि मग यशला पण कळत नाही का प्रसादाचा शिरा हा. आणि मग दोघांना भरवतात त्या मा इकडे दोघांना पण. यश बघा कसा बघतोय, वे खूप मस्त आहे गिफ्ट, पण तू बोलली नाहीस, म्हणजे कोणी दिलं तुला हे. तर यशने माझ्यासाठी पूजा केली आज, त्याचा प्रसादाचा शिरा आहे असं मा म्हणतात. आणि आता यश डबल शॉक झालाय बरं का तिकडे. यश मामाने तुझ्यासाठी पूजा केली, मग आज माझा वाढदिवस आहे ना म्हणून केली. आणि इकडे उदयला पण कळत नाही की नेमकं काय चाललंय ते. उदयचा पण प्रश्न मनात आला हे करायला. यश म्हणतो मी पूजा कधी केली, पण प्रसादाचा शिरा, आणि फोन चालूच आहे तिथे. तर उदय म्हणतो काय रे काय झालं. तर यश म्हणतो काही नाही दादा, 1 मिनिट मा ना प्रसादाचं काहीतरी म्हणते. आणि मग त्याच्यात यश 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 म्हणजे डबा दाखव ना, म्हणजे मागे दाखव ना जरा असं म्हणतो सांगतो. आणि मग त्याच्यानंतर यश परत बघतो, म्हणजे उदय बघतो बरं का, मा डबा खाते तो. यश झूम कर असं म्हणून उदय सांगतो तिकडनं. यश तसा झूम करतो आणि प्रेक्षकांना आता उदयला कळतंय की तो डबा कुठला आहे तो. कारण त्याच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये पूजेचा प्रसाद आहे आणि फूल पण आहे देवाचा आशीर्वाद म्हणून, हे सगळं असतं उदयने दिलेलं असतं. तर हा डबा तर माझा आहे आणि याच्यामध्ये काऊने केलेला प्रसाद आहे असं यश म्हणतो, उदय म्हणतो मनातल्या मनात. आणि यश म्हणतो हा डबा माझ्या बॅगेत कसा काय आला. आणि मग त्याच्या लक्षात येतं की बॅगेचा काहीतरी घोळ झाला, माझी बॅग असं म्हणून तो पळत जातो, बॅग तिकडनं ओपन करतो. आणि मग सगळा गोड बंगाल प्रत्येकाच्या लक्षात येतो, कारण हा लॅपटॉप त्याचा नाही आहे त्याला कळतं. आणि हा तर माझा लॅपटॉप नाही आहे असं तो म्हणतो तिकडे. बॅग तर सेमच आहे, त्या बॅग सेम असल्यामुळे घोळ झाला आहे बरं का प्रेक्षकांनो. बॅग एक्सचेंज झालेले आहेत अक्षरशः, कारण तो इकडची बॅग घेऊन आला आहे, तो तिकडची बॅग घेऊन गेले कावेरी, असं सगळं झालेलं आहे. यश पुढे म्हणतो म्हणजे देवळातच बॅग एक्सचेंज झाली. आणि मग त्याच्यावरती सगळी ती डॉक्युमेंट्स जे काही आहे ते सगळं फाईल्स वगैरे तो ओपन करतो, जे काही पेपर्स आहेत ते सगळे बघतो, ते लेटर वाचतो. आणि त्या आताच लेटरमध्ये पत्ता आहे. तर इकडे ना अजून मग इकडे प्रसादाचा शिरा भरवतायत, मस्त आहे ना असं विचारतायत. आणि अजून पाहिजे का, म्हणजे प्रसादाचा शिरा वेगळाच असतो की नाही, आणि हा अगदी मी करते तसा झाला आहे ना असं विचारतात. मग असं म्हणून म्हणजे कौतुक करतात. आणि मग यश बोलत नाही तोपर्यंत उदय म्हणतो काय रे काय झालं यश. आणि मग यश म्हणतो आत्ता कळलं काय घोळ झाला आहे ते, अरे देवळात माझी बॅग एक्सचेंज झाली, त्या मुलीची बॅग माझ्याकडे आली, माझी बॅग तिच्याकडे आली. तर इकडे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तिचे असं म्हणतो, मला तिला हे द्यायला हवं, मला निघायला पाहिजे असं म्हणतो. मी नंतर बोलतो
तुझ्याशी. तर उदय म्हणतो अरे पण तो डब्बा असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असतो, पण यश तिकडे गडबडीत फोन कट करतो कारण ती बॅग देणं गरजेचं आहे. तर उदयला मात्र इकडे आनंद झालाय कारण त्याला जी इच्छा असते मनामध्ये ती पूर्ण झाली. प्रसादाचा शिरा पोचलेला आहे मापर्यंत. प्रेक्षकांनो, कावेरी इथे कॅन्टीनमध्ये गेली आणि विचारते मी इथे बसू का. तर ती म्हणते बसा ना. आणि मग कावेरीनं असं छान आपली बॅग वगैरे तिथं ठेवते आणि बसते बरं का तिथे आणि म्हणते थँक्यू असं म्हणून जे बोलते त्यांच्याशी. आणि मग ना आपल्या पिशवीतून जे काही आपला डबा वगैरे आणलेला असतो तो इथे ती काढते. आणि आता बघा तिच्या डोक्यात काय आहे ते कळत राहील आपल्याला. ती सगळे लोणच्याचे डबे मुरांबा वगैरे सगळं काढते आणि लोणचं असं म्हणून विचारते त्यांना. मग ते नको थँक्यू असं म्हणतात ते. तुम्ही घ्या. मग नाही नको मी लोणचं नाही खात असं म्हणून त्या बोलताय दोघं जण. तर आता कावेरी तिथनं उठते आणि बाकीच्या म्हणते प्लीज तुम्ही खाऊन बघा मस्त आहे वगैरे असं करून सगळ्यांना ती लोणचं तिथे वाढते बरं का. कुणाची ओळख नाही आहे काही नाही आहे पण सगळ्यांना ती लोणचं तिथे सर्व करते. पापड वगैरे आणले ते सगळे इकडे सर्व करते ती प्रत्येकाला. काय डोक्यात आहे ते बघत राहूया आपण कारण मला पण काहीतरी वेगळं वाटतं आहे. कॅन्टीनमध्ये ती सगळ्यांना सगळं इथे वाढते आणि येते म्हणजे माझ्याकडे ना म्हणजे चटणी पण असं सांगते कोकणातली फेमस चटणी आहे देऊ का असं म्हणते. आणि मग तिसरा चमचा काढते आणि मग ती ही घ्या चटणी असं म्हणून अक्षरशः प्रत्येकाला चटणी पण वाढते इथे. आणि सगळेजण तिच्याकडे बघतायत पण चटणी खाल्ल्यानंतर कसली भारी टेस्ट आहे ह्याची असं म्हणून कौतुक करतायत. तुम्ही हे सगळं घरी बनवता का. तर हे सगळं घरगुती पदार्थ आहेत आणि आमच्याकडे ना असे अनेक प्रोडक्ट्स आहेत. मग ते म्हणते मस्तच आहेत पण हे सगळं तुम्ही विक्रीसाठी पण ठेवलं का विचारते. तर इकडे आत्ता नाही आहेत माझ्याकडे पण तुम्ही ऑर्डर दिली ना तर आम्ही म्हणजे घरी डिलिव्हर करू प्रोडक्ट्स. काय आहे किंमत कमी चवीची हमी असं इकडे ती म्हणते मस्तच आमची ऑर्डर घ्या तुम्ही. पण मी ऑर्डर लिहून घेते असं म्हणते. आणि आता प्रत्येकजण इथे ऑर्डर्स लिहून घ्यायला आलेत. आता बघूया कुणाकुणाला चटणी पापड काय काय हवं. सगळेजण गोंधळ करतायत आणि कावेरी आपल्या ऑर्डर्स लिहून घेते आणि आपले पदार्थ पण इथे खायला देते बरं का. आणि आता लिंबाचं लोणचं वगैरे हे सगळं चाललंय. आणि आता तिकडनं ते दोन साहेब जे काही आहेत ते आलेले आहेत. बघूया आता पुढे काय काय घडतंय ते कारण सगळा गोंधळ चालू आहे इथे. आणि ते इकडे येऊन म्हणतात ते काय चाललंय वगैरे असं विचारतात इथे सगळं. आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते कारण कावेरीच्या मनातला जो काही प्लॅन येतो आता इथे सक्सेसफुल व्हायच्या मार्गावर असं आपल्याला दिसतंय. कारण ते दोघं सगळे आल्यानंतर ते दोघं सर आल्यानंतर बाकी सगळे गप्पा बसतात. म्हणतात सर तुम्ही पण पापड टेस्ट करता का असं ती विचारते. आणि ती दोघं एकमेकांकडे बघतात. थांबा मी तुम्हाला देते असं कावेरी म्हणते. आता ह्याच्यातनं नेमकं काय घडणार तिचा प्लॅन्स खरंच यशस्वी होणार का नाही. तर हे घ्या एकदम फ्रेश आहेत असं म्हणून ती पापड दोघांना पण खायला देते. दोघं पण पापड खातात बरं का ते. आणि मग त्याच्यानंतर कावेरी त्याच्याकडे आशेने बघत राहते. दोघं एकमेकांकडे असं खुणेनं बघतायत. म्हणजे काय सांगायचं अहो तुमच्याकडे एवढे छान प्रोडक्ट आहे शिवाय ही सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तुमची. तुम्ही असं प्रेझेंटेशन का नाही दिलं असं विचारतात ते. तर कावेरी म्हणते की सर ॲक्च्युली म्हणजे माझं प्रोजेक्ट म्हणजे माझं प्रेझेंटेशन असं ती अडखळत बोलते. आणि मग ती म्हणते ॲक्च्युली काय झालं माझी लॅपटॉपची बॅग आहे ना मिसप्लेस झाली असं म्हणून कावेरी सांगते. त्यामुळे जे काही म्हणजे असेल पण तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडलेत ना सर. तर म्हणतात सॉरी पण प्रेझेंटेशनशिवाय आम्ही काही करू शकत नाही असं ते आता सर सांगतात. हवं तर आम्ही तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देतो. त्यात जर तुम्ही प्रेझेंटेशन करू शकत असाल तर या आम्ही नक्की विचार करू असं म्हणतात. ओन्ली 10 मिनिट्स असं सांगतात. आता कावेरी पुढे परत प्रश्न पडला की नेमकं काय कारण तिनं प्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीनं केलं आहे मार्केटिंग वेगळ्या पद्धतीनं केलं आहे पण जे काही मूळ प्रेझेंटेशन पाहिजे ते कसं मिळेल कारण तिला तर आता म्हणजे कसं मिळेल बघत राहूया. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये एक ट्विस्ट मोठा दिसणार आहे कारण इकडे कावेरी लॅपटॉपवर प्रेझेंटेशन करत असते तर लॅपटॉपची बॅटरी डिस्चार्ज होते. तर इकडे यशने उदयची बाजू मांडली की तू उदय दादाला घरी बोलवावंस आणि उदयचं ऐकून इकडे सांगतात तू एकटा घरी असं म्हणून सांगतात. काय होणार नेमकं काय काय बघायला मिळणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मोठे मोठे ट्विस्ट आणि प्रेक्षकांना बघायला विसरू नका. कोण होतीस तू काय झालीस तू.